नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वनस्पतीचा. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून बाजारामध्ये छोटी छोटी बोरं दिसू लागतात. तपकिरी लाल रंगाची छोटी बोरं ही खरी भारतीय बोरं. आजकाल ॲपल बोर म्हणून मोठी मोठी बोरं मिळतात, पण ती काही खरी ट्रेडिशनल बोरं नव्हे. बोराचं झाड मध्यम आकाराचं असतं, त्यावर खूप मोठे काटे सुद्धा असतात. बोराची पानं आकाराने छोटी आणि थोडी लंबगोलाकार असतात. श्री गणेशांना अर्पण केल्या जाणाऱ्या 21 पत्रींमध्ये बोराच्या पानांचाही समावेश असतो. बोराची पानं गाई म्हशींना खाण्यासाठी उत्तम समजली जातात. बोरं नेहमी पिकल्यावरच खावीत. कच्ची बोरं पित्त आणि कफदोष वाढवतात. सीझनमध्ये पिकलेली ताजी बोरं खाण्याची मजा काही औरच असते, पण नंतर वर्षभरासाठी सुकवलेली बोरं सुद्धा वापरता येतात. वरचेवर तहान लागत असेल, कितीही पाणी प्यायलं तरी घशाची कोरड शांत होत नसेल तर पिकलेली गोड बोरं खाण्याचा उपयोग होतो. बोरं थकवा दूर करणारी असतात. विशेषतः शारीरिक श्रमामुळे आलेला थकवा आंबट गोड बोरं खाण्याने लगेच कमी होतो. कदाचित म्हणूनच वनवासामध्ये भ्रमण करत असलेल्या श्रीराम लक्ष्मणाला शबरीनी बोरं खायला दिली असावी. सुकलेली बोरं तापामुळे होणारा दाह कमी करण्यासाठी उत्तम असतात. साधारणतः 20 ग्राम सुकलेली बोरं घ्यावीत. थोडीशी ठेचून त्यात 2 कप पाणी मिसळावं. साधारण अर्धा कप पाणी शिल्लक राहिलं की बोरांचं हे कढण गाळून घ्यावं. त्यात अर्धा चमचा खडीसाखर आणि चवीनुसार थोडंसं मीठ मिसळून थंड झालं की घोट घोट प्यायला द्यावं. यामुळे तापामध्ये तोंडाची गेलेली चव परत येते. हातापायांचा किंवा शरीरामध्ये कुठेही दाह होत असेल तर तो कमी होतो आणि ताप उतरण्यासही मदत मिळते. बोराची पानं बारीक वाटून फेटली तर फेस तयार होतो. हा फेस शीतल गुणाचा असल्यामुळे तळव्यांची आग होत असेल तर वरून लावण्याने लगेच बरं वाटतं. शरीरात उष्णता वाढल्यामुळे तोंड आलं असेल, जीभ लाल होऊन छोटे क्रॅक्स पडले असतील, हिरड्यातून रक्त येत असेल तर बोरांच्या पानांचा काढा तोंडात धरून ठेवण्याचा उपयोग होतो. बोरासारख्या अजूनही अनेक वनस्पतींचं आरोग्यामधील योगदान जाणून घ्यायचं असेल तर बघत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.